मी देईन पांडुरंगा, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. बाप रखुमदेवरू विठ्ठलाचं भेटी, आपुल्या सेवेसाठी करून ठेला, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. विठ्ठल विठ्ठल भजे भजे कि मंडनम समस्त पाप खंडनम सुभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुकिच्छ किच्छ मस्तकम सुपाद वेणु हस्तकम आनंद कंद सागरम नमामि कृष्ण नागरम नमामि कृष्ण नागरम नमामि कृष्ण नागरम. शुक्लम ब्रह्म विचार सार परमं मध्यम जगद्व्यापिनी, विना पुस्तक धारिणी वद्धम जाद्यंतकारपहम, हस्ते स्फाटिकमालिकं दतिं पद्मासने संस्थितं, वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदे, ज्ञानेशांच ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणं, नामदेव दयावन्तं नाथं वंदे पुनः पुनः, वैराग्यस्य परममूर्तिं देहुक्षेत्र निवासिनं, तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टितं, महायुगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडलीकाय दातो मुनीन्द्रे, समागत्य तस्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाणा प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केले, न त्यागी तिये दिव्य लोकांसी नेले, हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन ना मेरी पुकार पवन सुत, विनती बारंबार पवन सुत, विनती बारंबार.
संसार सुखाचा करीण आनंदे भरीण तिन्ही लोकी जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. आपण किन निमित्ताने या धर्म मंडपात जमलेलो आहोत आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून अल्पसा हा परिहार द्यायचा तो असा. सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताहातली 5व्या दिवसाची सेवा, चौथ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. मी तुमच्या समोर बोलणं म्हणजे नळाने सागराला पाण्याचं महत्व सांगितल्यासारखे. बरं, विठ्ठल विठ्ठल. आपण अवघाचे संसार सुखाचा करीण आनंदे भरीण तिन्ही लोके प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेले अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे पंचम पुरुषार्थ पंचमवेद निर्माते, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांचे सद्गुरू, विशेष म्हणजे तुकोबरायांच्या आदर्शस्थानी असणारे अलंकापूर निवासी ज्ञानियांचे राजे, योगियांची माऊली, साधकांचे मायबाप यांचा हरिपाठ प्रकरणातील हरिपाठामध्ये आपली गुरु परंपरा येते. ह्या गुरु परंपरेतली हा आपला अभंग विठ्ठल विठ्ठल. आता मी पहिल्यांदा सांगन अलंकापुरीचे राजे. राजा कोणाला म्हणावं? आता आपल्याला वेळ फक्त माझ्या माहितीप्रमाणे आपल्या काही 1 तास आहे, बरोबर. आता पटापट सगळ्यांनी बोलत चालायचं. राजा कोणाला म्हणायचं हे नाही बसलेले बोलले तरी चालेल, आपल्यातले आपले बोलून घ्या. हा खेळणं हे एकल्याचा म्हणून मेळ, बरोबर. कारण हा एकल्याचा खेळ नाही, तुम्ही आम्ही खेळीमेळी आणि गदारोळी आनंद. भगवान परमात्म्याला एकट्याला गोवर्धन पर्वत उचलणं कठीण होतं का हो? नव्हतं. तरी भगवान परमात्मा काय म्हटला का तुम्ही प्रत्येकाने आपापली काठी पर्वताला लावा. का? प्रत्येकाला वाटलं पाहिजे ना. भगवान परमात्म्याने काठी लावायला सांगितली, आम्ही काठी लावली म्हणून गोवर्धन पर्वत उचलला गेला. मग अगदी त्याचप्रमाणे कीर्तनात आलो ना, शांत नाही बसायचं, प्रत्येकाने बोलत चालायचं. कीर्तन म्हणजे ना एकट्याचं काम नाही बरं. माझं काम आहे जसं वक्तव्य करणं, तसं यांचं काम आहे महाराजांचं पखवादाची साथ करणं, तसं विनेकरांचं काम आहे विनेवरती जंकार मारणं, किंवा आपल्या गायकवादक लोकांनी काय थोड्या वेळाने प्रमाण देणं, बरोबर. आणि आम्ही आमचं, तुम्ही म्हणसान का तुमचं तुम्ही बघून घ्या, आम्ही तुमच्या गळ्यात उक्त टाकले, बरोबर ना. तुमच्यावर काही जबाबदारी आहे का? बरोबर ना, आहे. तुमच्यावरती पण खूप मोठी जबाबदारी आहे. आम्ही आमच्या नादात कीर्तन करायला सुरुवात केली का तुम्ही झपाझप झोपा घेऊन घ्यायच्या, बरोबर ना. हा, तसं नाही करायचं, प्रत्येकाने बोलत चालायचं. राजा कुणाला म्हणायचं? राजाच्या अंगी 5 गुण असावे. राजा शक्तिशाली असावा, राजाकडं संपत्ती असावी, राजाकडं सत्ता असावी, राजाकडं दयाशील असावा, आणि राजा विशेष म्हणजे ह्या सर्वानुमते तरुण असावा. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरायांकडे हे 5ही विशेषणं लागू होते. ज्ञानोबरायांकडं ही 5ही विशेषणं लागू होते. ज्ञानोबरायांकडं शक्ती होती का? संपत्ती होती का? पहिला विषय. याच्यासाठी मी दोन्हींसाठी एक प्रमाण देईन. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, हे बघा, जयाची द्वारी सोन्याचं पिंपळ. संपत्तीसाठी मी उदाहरण दिले. संपत्ती म्हणसाल तर आत्ता सध्याच्या काळात तोळा बाजारभाव काय सांगताल का? महिला मंडळ आमच्या लाडक्या बहिणींना माहीत राहतं. हां, बाजारभाव काय सोन्याचा? मुके आहेत का? माझी पोरगी 4 वर्षाची बोलती बरं. हां, 1 लाख. हां, बरोबर ना. मग एवढा बाजारभाव आहे. आणि ज्ञानोबरायांच्या संपत्तीचा विचार जर करायचा म्हटलं, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अख्खा सोन्याचाच पिंपळ आहे. आणि अंगी ऐसे बळरेडा बोले, शक्तीचं पण प्रदर्शन हे आपलं प्रमाण करून जातं. शक्तीचं प्रदर्शन करायचं म्हटलं तर ज्ञानोबरायांमध्ये किती शक्ती होती पाहिजे का? एकदा समजा आता आम्ही जर 2 व्हीलरवरती आलोय, आमचं स्वागत करणाऱ्यांनी जर स्कॉर्पिओ घेऊन आले तर बरं दिसतं का? आमचा अपमान होणार नाही का?
बरोबर ना. समोरचा माणूस ज्या पोझिशनमध्ये आलाय त्याच पोझिशनमध्ये आपण त्याचं स्वागत करायचं, बरोबर. अगदी त्याचप्रमाणे चांगदेव एक दिवस ज्ञानोबरायांच्या भेटीसाठी आले. चांगदेव म्हणजे आपल्या गावातला चांगदेव नाही बरं. चांगदेव 1400 वर्ष जगलेला, सर्पाचं चाबूक घेऊन फिरणारा, वाघावर बसलेला, ते ज्ञानोबरायांना भेटीला आले. ज्ञानोबरायांना भेटीला आले, वाघावरती बसून आले. ही बातमी ज्ञानोबरायांपर्यंत समजली. ही सकाळी सकाळी ही चारही भावंड कवळेवणाला बसले होते. बसलेले असताना त्यांना समजलं की बाबा आता चांगदेव तर आपल्याला भेटीला आले, मग आता त्यांना भेटायला जायचं कसं. कसं जायचं म्हटल्यानंतर ज्ञानोबरायांनी ज्या भिंतीवरती बसले होते ना त्याच भिंतीला याच्या पुढे जाऊन शक्तीचं प्रदर्शन देण्यासाठी मी अजून एक दाखला देईन. रेड्या मुखी वेद बोलविलाम, गर्भद्विजांचा हरविलाम, शांती रूपी प्रगाटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगाटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. आता काही लोक आहे ना, त्यांना आपण एखादा माणूस जर दाखवला ना, त्यांचा त्या जर परिचय झाला ना, त्यातले ते चांगले गुण घेत नाही वर कमावली, फक्त अवगुण एखादी चूक असली ती दाखवून देण्याचा प्रयत्न करते. मग हे लोकांना घेणं देणं का आहे का. सांगितलं ना ज्ञानोबरांनी, रेड्या मुखी वेद बोलविला, प्रमाण दिलं ना आपल्या साधू संतांनी. याच्यावरती लोक भरोसा ठेवत नाही. लोक लगेच म्हणले अहो रेडे ना आडनावाचा एखादा माणूस असेल, त्याच्या मुखातून वेद बोलवले असेल. पण मग म्हणूनच आपल्या साधू संतांनी लगेच तिथं साधू संतांनी लगेच प्रमाणात बदल केले. बरोबर. बदल केल्याच्या नंतर आता आपण कुठपर्यंत शक्तीचं प्रदर्शनासाठी आपण उदाहरण दिले. ज्ञानोबरायांच्या अंगी शक्ती होती, संपत्ती ज्ञानोबरायांकडे होती. आता ज्ञानोबरायांच्या हातात सत्ता होती का. बरोबर. सत्ता होती का. सत्तेसाठी मी उदाहरण सांगून जाईल, प्रमाण सांगून जाईल. उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी, उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी, ऐसी चराचरी कीर्तिकाचे, ऐसी चराचरी कीर्तिकाचे,
राजा तरुण असावा. राजा तरुण असावा. त्याच्यासाठी मी सांगून जाईन, ज्ञानोबाराय किती तरुण आहेत. ज्ञानोबाराय चिर तरुण आहेत. काय चिर तरुण आहेत. आज जर आपले महाराज लोक पाहिले, आता हे महाराज घ्या, आपले गायकवादक घ्या, किंवा आळंदीतले संस्थेतले विद्यार्थी, कोणताही विद्यार्थी घ्या, ह्या पोरांच्या चेहऱ्यावरचं तेज, हे पोरं रात्र रात्र घाटावरती प्रॅक्टिस करत असतात. माझं जर खोटं वाटलं ना, तुम्ही आत्ता गाडी धरायची आणि पाठपर्यंत तुम्ही बसताल, बरोबर, तेव्हाही तुम्हाला पोरं घाटावरती बसलेले दिसतील. किंवा दररोज संध्याकाळी 8च्या नंतरही तुम्हाला घाटावरती पोरं दिसतील. पावसाळ्याचे 4 महिने सोडले तर पोरांची तब्येत, पोरं 35 किलो प्लस भरत नाहीत बरं का, छोटे छोटे पोरं, तरी सुद्धा त्या पोरांच्या चेहऱ्यावरती अगणित तेज आहे. ते तेज आमच्या ज्ञानोबारायांचं आहे. याच्या पुढे जाऊन सांगेल, काही कुणी लिहून ठेवले ते मला माहित नाही बरं, कानावरती कधी कधी पडतं 16व वरीस, ते तुम्ही म्हणा, मी म्हणत नाही. परंतु ज्ञानोबारायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा एवढा गोड ग्रंथ आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिला, बरोबर. मग 16व्या वर्षात आपले पोरं भरकटले जातात. ज्ञानोबारायांनी एवढं सुंदर ग्रंथाचं प्रयोजन आपल्यासाठी केलं. मग किती तरुण आहेत, बरोबर. राजा दयाशील असावा. राजा दयाशील असावा, त्याच्यासाठी मी उदाहरण देईल. एकदा मांडे भोजनाचं नियोजन ह्या 4ही भावंडांनी केलं. विसोबा खेचराकडे गेले. मांड्यांसाठी, म्हणजे इकडे पोळ्या असतात का मांडे, हे याचा माहीत नाही बरं. मांडे आमच्या खेड तालुक्यात पोळी राहते. आपली पोळी जर तव्यावरती केली, सर्वसामान्य माझ्यासारख्या महिलेने जर पोळी केली, तरी गल्लीला मला सांगायची गरज पडत नाही का मी पोळी केली, तरी गल्लीला समजतं घरात पोळी झाली. जर सर्वसामान्य महिलेच्या पोळीचा सुगंध गल्लीला पसरत असेल, तर हे ज्ञानोबारायांच्या ह्या भावंडांनी पोळ्यांचं प्रयोजन केलं होतं, मांडे भोजनाचं प्रयोजन केलं. त्या मांड्यांसाठी खापर लागतं, ते खापर पलटी टाकतात, बरोबर. मग खापर आणायला ज्ञानोबाराय गेले. खापर तर विसोबा खेचरांनी दिलंच नाही, पण अपशब्द वापरले. ज्ञानोबाराय आले आणि ज्ञानोबारायांनी आल्याच्या नंतर खापर नाही आणलं. ज्ञानोबाराय वनवे झाले. पाठीवरती दिव्य अशी ज्योत प्रज्वलित केली आणि पाठीवरती मांडे भाजण्याचं कामकाज मुक्ताबाई करत होत्या. आणि काही लोक बघा, चांगलं झालेलं तर पाहतच नाही, पण त्यांचं वाईट कसं होईल हे पाहण्याची त्यांना उत्सुकता असते. अगदी त्याचप्रमाणे विसोबा खेचर पाहायला गेले, आता हे मांडे बनवतील कसे, म्हणून मांडे कसे करतील पाहायला गेले. आणि झरोक्यातून पाहिलं तर ज्ञानोबाराय वनवे झाले होते. मांडे भोजनाचं काम चालू झालं होतं. शेवटी मांडे भोजन त्यांचं चालू झालं आणि मांडे भोजन चालू झाल्यानंतर अक्षरशः त्या विसोबा खेचराच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आले ते, ताटीचा दरवाजा उघडला. ह्या भावंडांचं जेवण झालं होतं आणि ज्ञानोबारायांच्या पात्र हे विसोबा खेचर चाटू लागले. काय म्हणले, चाटू लागले. विसोबा खेचर चाटू लागल्याच्या नंतर ज्ञानोबारायांचं अख्खं चरित्र आपण जर अभ्यासलं, एकही अपशब्द ज्ञानोबारायांच्या चरित्रात आपल्याला सापडणार नाही. पण पहिल्यांदाच रागवलेला एकच शब्द आठवतो, तो म्हणजे ए खेचरा उठ. ज्ञानोबाराय काय म्हटले, ए खेचरा उठ. तर हा विसोबा खेचर बोलायला लागला. ज्ञानोबाराय, विसोबा चाटीचा विसोबा खेचर करण्याची ताकद तुमच्यात आहे. ज्ञानोबाराय, विसोबा चाटीचा विसोबा खेचर करण्याची ताकद तुमच्यात आहे. ज्ञानोबाराय, माझी चुकी झाली, मला क्षमा करा, मला तुमचं शिष्यत्व पत्करू द्यात, माझे गुरु पण तुम्ही व्हा. ज्ञानोबारायांनी त्या क्षणी एवढे दयाशील, ज्ञानोबाराय एवढे दयाशील का त्यांच्यामध्ये एवढी पात्रता निर्माण केली की त्यांना नामदेवरायांचं गुरुपद सुद्धा भूषवलं. एवढे ज्ञानोबाराय दयाशील आहेत, म्हणजे ज्ञानोबाराय क्षमाशील पण आहेत, म्हणून ते अलंकापुरीचे राजे. विठ्ठल विठ्ठल. आता आज अलंकापुरीचे राजे अभंगातून सांगतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. पहिल्या काळात यज्ञ करून देव पावत होता, याग करून पावत होता, होम हवन करून देव पावत होता, योगासनं करून देव पावत होता. पण मग कलियुग चालू झालं. कलियुगामध्ये देव अशा पद्धतीने पावत नव्हता. सगळ्या देवांची मिटिंग झाली. म्हटले आता करायचं काय, देव तर आपल्याला प्रसन्न होईना, काय करायचं. ते म्हटले आता कलियुग आहे, अशा गोष्टींनी आपल्याला देव पावन होणार नाही किंवा प्रसन्न होणार नाही. कलियुगा माझे करावे कीर्तन, येणे नारायण. नारायण
नामस्मरणाशिवाय पर्याय नाही कलियुगात. पण मग नामस्मरण करणार कोण? थोडासा आवाज द्या. म्हटले नामस्मरण करणार कोण? नामस्मरणाचा महिमा सांगणार कोण? आणि नामस्मरणाबद्दल कलियुगाला माहिती माहिती कशी म्हटल्यानंतर सगळ्या देवांच्या देवाने इंद्रदेवाने इथं प्रस्ताव टाकला का 18 पगड जातीत प्रत्येक साधू संतांनी जन्म घ्यायचा. त्यावेळेस बळीराम दादा म्हटले, बाबा तू प्रत्येक वेळेस छोटा होतो आणि तूच दादागिरी आमच्यावरती करतो. प्रत्येक वेळेस तू मोठा असून तू दादागिरी करतो, तर आत्ता जमणार नाही. ज्ञानोबराय म्हटले, बाबा आत्ताच्या वेळेस मी छोटा होईल रे, नो प्रॉब्लेम, मी छोटा होईल, पण जन्म घ्या आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार कामकाज चालू केला. प्रत्येक साधू संतांनी 18 पगड जातीमध्ये जन्म घेतला आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार चालू केला. आपापले ग्रंथ आपल्या निर्मिती झाली आणि शेवटी सगळे वाळवंटात घेऊन ग्रंथ जमा झाले. मग आपापले ग्रंथ जमा केले. आता सर्वात श्रेष्ठ ग्रंथ कोणता? निवड करायची चालू झाली. आता मला सांगा, माऊली आपण सगळे वारीला जाणार आहेत मंडळीत, बरोबर? हरिपाठाचं पुस्तक किंमत किती रुपयाला भेटतं? 5 रुपयाला. आणि जर आपण 78 नंबर दिंडीत जर गेलो तुकोबरायांच्या सोबत, तर ते दिंडी मालक आपल्याला फुकटही वाटतं आणि विशेष म्हणजे नामदेव अप्पा शामगावकरांची अख्खी मालिकच वाटतं, बरोबर? मग फुकटही भेटतं. मग हरिपाठ हा ग्रंथ दिसायला छोटा पण उद्धारायला मोठा. मग हरिपाठाची सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून निवड झाली. प्रत्येकाने हरिपाठ डोक्यावरती घेतला. दिंडी प्रदक्षिणा झाली. काल्याचं कीर्तन चालू झालं. मग पहिल्यांदाच काल्याचं कीर्तन चालू झालं. समन्वय संतांनी ज्ञानोबरायांना डोक्यावरती उचलून घेतलं. नाथराय असतील तुकोबराय असतील त्यांनी चालू केलं. आता हा सप्ताह चालू झाला. तिथं ग्रंथ सर्वात श्रेष्ठ कोणता त्यासाठी छोटी मुक्ताई होती, त्यांनी काथ्या भिजवावं, वरती फेकून द्यावं. मंडपाचं काम झालं. सर्वात श्रेष्ठ ग्रंथ म्हणून हरिपाठाची निवड झाली. सगळ्या संतांनी ज्ञानोबरायांना डोक्यावर घेतलं, हरिपाठाला घेतलं. आता कीर्तन करणार कोण हा क्वेश्चन मार्क तिथं पडला. मग पहिल्यांदा कीर्तन परंपरा चुकून चालू केली नामदेवरायांनी उपरणं बांधलं. आणि नामदेवरायांचा विचार जर करसाल तर महाराष्ट्र सोडून अनेक राज्यांमध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला, बरोबर? नामदेवरायांनी कंबर बांधली आणि कधी पण पहा भगवान परमात्मा त्याचा नामघोष, तिथं भगवान परमात्मा जातो. नामघोष चालू झाला, कीर्तन चालू झालं. ह्या विटेवरच्या देवाला शांत बसू वाटेना. तो म्हटला, बाबा येथं वाळवंटात इतकं हा आनंद घेतात आणि मी इथं मंदिरात उभा राहून काय करू? इतका नाचला देव, इतका नाचला का देवाचा कळला पितांबर बोले कबीर सावध होई बोले कबीर एकदा ना ह्या गायक वादक लोकांसाठी टाळ्या वाजवा बरं. आता विषय असा आहे, मला प्रत्येकाचं नाव माहीत नाही, कारण मी तुमच्या भागात पहिल्यांदाच आले. आता आपण नावापेक्षा नामासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत, बरोबर? आपण गृहीत धरून चालू, सगळेच आपण नावापेक्षा नामासाठी इथे जमलेलो आहोत, बरोबर ना? पण तुम्हाला जाता जाता सांगेल, तुमचं नशीब खूप चांगलं आहे का बाबा, तुम्हाला एवढे गोड लोक भेटले, बरोबर ना? एवढे गोड लोक भेटले. माऊली नाही भेटतो काही ठिकाणी. गेल्या वर्षी ना 14 डिसेंबरला दत्त जयंती होती, बरोबर? आणि त्या दिवशी मी बारामतीच्या शेजारी पोंदवडी गावात कार्यक्रमाला गेले. रात्री 7 ते 9चं कीर्तन. आता माझ्या डोक्यात असा विचार आला, जसं की आज रिपब्लिक डे आणि आजचा हा आपला कीर्तनाचा 4था दिवस एकत्र आला, बरोबर ना? तसंच तिथं माझ्या डोक्यात असा विचार आला, दत्त जन्माचा यांचा सोहळा तर सकाळी झालाच, परंतु आपण थोडंसं दत्तात्रय प्रभूंवरती चिंतन करू. ह्या उद्देशाने मी अभंग घेतला, दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत. तो अभंग घेतला. ते गायक वादक लोक माझ्या कानाला
कुणीतरी एक येऊन लागलं आणि काय म्हटलं माहिती का, ताई अभंग चेंज करा ना. म्हटलं का हो? म्हटले तो पाठ नाही आमचा. काय म्हणले? पाठ नाही. म्हटलं बरं चला, माझ्याकडे विना होता, विण्यावरती मी कागद ठेवला आणि पखवादक पोरगा जो होता ना त्याचं वय फक्त 9वी. किती? 9वी. पण खूप गोड वाजवत होता. त्या मुलाकडून मी पेन घेतला, लगेच अभंग लिहून दिला. आता ते पखवादक पोरग माझ्याकडे पाहून खूप गोड हसायचं. मी म्हटलं बाई पुराणात मला काय, माझ्यात काही विशेष दिसतंय का याला, हे माझ्याकडे पाहून हसते. पण मला नंतर समजलं ते माझ्याकडे पाहून का हसत होतं. त्याला माहित होतं यांना वाचता येत नाही. मी अभंग लिहून दिला आणि अभंग गायकांकडे दिला आणि ते म्हटले ताई आम्हाला वाचताच येत नाही. काय म्हणले? वाचताच येत नाही. तो दिवस मी कसा तरी ढकलून नेला आणि दुसऱ्या दिवशी बारामतीच्या शेजारी सावळ गाव आहे, तिथं माझं श्राद्धाचं कीर्तन होतं, वर्ष श्राद्धाचं. आणि तिथं कीर्तनाला गेले. ज्यांच्या वडिलांचं श्राद्ध होतं ते गणेश भाऊ माझ्या खूप अतिपरिचयाचे. गणेश भाऊ मला चहा घेऊन आले. म्हणलं भाऊ मी चहा घेत नाही, तुम्हाला माहीत नाही का? म्हटलं नाही, मी त्यामुळेच ब्लॅक कॉफी आणली म्हणले तुम्हाला. ब्लॅक कॉफी पिता पिता गणेश भाऊंना विचारलं, म्हणलं आपल्याला साथीदार कोण आहे? म्हटले ते काय साथीदार, पुढून स्प्लेंडरवरून येतात. तर येतात म्हटल्यानंतर मी पाहिलं, अरे हे रात्रीचाच जोड दिसतो. मग मी गणेश भाऊंना सांगितलं, गणेश भाऊ आपण अर्धा तास थांबू, आपण कपिल महाराज चव्हाणांना बोलून घेऊ आणि मग आपल्या कीर्तनाला सुरुवात करू. म्हणजे हे लोक आपल्याला खूप प्रारब्धाने भेटतात बरं, नशिबाने, आणि त्यांना जीव लावणं आपलं काम आहे. नाहीतर महाराज आपण वारीत जातो, काही लोक काय करतात माहिती आहे का, हे पखवाज वाजवणं म्हणा, गायन करणं म्हणा किंवा कीर्तन करणं म्हणा सोपं नाही. हे नाद ब्रह्म, स्वर ब्रह्म, शब्द ब्रह्म जेव्हा एकत्र येतील तेव्हा परब्रह्म कीर्तनात येतात. विठ्ठल विठ्ठल. हे रक्तच आठवण आहे ना, रक्त आठवण आहे. ज्या काळात हे तरुण पिढी, थोडीशी माफी मागून बोलन मी, ज्या काळात तरुण पिढी चुकीचे कामं करत फिरत असतात, कॉलेज म्हणा, कुठं गावात टपोरीसारखे म्हणा, त्या काळात आमचे हे पोरं रियाज करत असतात. कधी पण ऑब्झर्व करा. आणि यांची किंमत प्रत्येकाने केलीच पाहिजे, कारण गायक लोकांच्या कंठावरती प्रेम करतात, बरोबर, वादक लोकांच्या बोटावरती करतात, कीर्तनकारांच्या ओठावरती करतात. कधीतरी ह्या लोकांच्या पोटावरती पण प्रेम करायला शिका. विठ्ठल विठ्ठल. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. भगवान परमात्मा एवढा नाचला का कबीर महाराज सांगतात, देवा पितंबर सांभाळ रे. मग कीर्तन झालं, कीर्तन परंपरा झाली. दुसऱ्या दिवशी ज्ञानोबरायांनी पहिल्यांदा वाळवंटात 2दा काला झाला. एकदा भगवान श्रीकृष्णांनी केला आणि एकदा ज्ञानोबरायांनी केला. ज्ञानोबरायांनी काला वगैरे झाला, लाह्या वाटल्या गेल्या, सगळे संत आपापल्या घरी गेले. परंतु आता आपली पण परिस्थिती तीच होती. आपल्याला पंढरीत गेल्यानंतर आपल्याला घरी येऊ वाटत नाही. अगदी त्याचप्रमाणे पंढरीत गेलेले ह्या बाकी संतांना जाऊ वाटलं नाही. हे 3-4 संत तिथं थांबले आणि आपापल्या आपण काय म्हणतो तंबूत थांबले. तंबूत थांबल्याच्या नंतर त्यांनी विचार केला का आपण थोडंसं विचार करू. हे स्पर्धेचं युग आहे, कलियुग आहे. आता मला सांगा, आपल्या सगळ्यांचा हरिपाठ डेलीचा चालू आहे. आपल्याला जर अभंगात हरिपाठात अभंग किती? 28. माऊली हो, तुमचं किती मत आहे? आणि तुमचं मत काय? आपले लोक, आपला पक्ष, इथं पण पार्टी शंका. विठ्ठल विठ्ठल. इलेक्शनचं वातावरण चालू आहे, मान्य आहे, पण आपलं फक्त एकच लक्षण, भागवत पक्ष, बरोबर ना? आपण फक्त डोक्यात एक ठेवायचं. आता जे म्हणले 27 त्यांचं उत्तर बरोबर, जे म्हणले 28 त्यांचा थोडासा भ्रम आहे. आपल्याला सातारा जिल्ह्याचं भूषण आपल्या वारकरी संप्रदायासाठी लाभलं होतं. त्यांनी त्या अभंगाची निर्मिती केली. अभंग हरिपाठी असते 28, रचिले विश्वासे ज्ञानदेवे, रचिले विश्वासे ज्ञानदेवे, रचिले विश्वासे ज्ञानदेवे. यांचा दोष नाही, पण हरिपाठात अभंग 27. मग हे बाकीचे संत म्हणतात ज्ञानोबराय स्पर्धेचं युग आहे. ह्या स्पर्धेच्या युगात हा 27 अभंगांचा जर हरिपाठ आपल्याला म्हणायचं म्हटलं, कमीत कमी अर्धा तास वेळ लागणार आहे. आणि अर्धा तास तरुण पिढी 2 मिनिटं जागेवर थांबत नाही. आता कीर्तनात आपण बसलोय तर 100 आसनात करणार. मग ही तरुण पिढी त्यावेळेस हरिपाठ म्हणेल का? नाही म्हणणार. मग आपण याच्यात काही बदल करायचा का? त्यावेळेस तुकोबराय बोलले बदल करायचा का? ज्ञानोबरायांनी परमिशन दिलं आणि तुकोबरायांनी हरिपाठात थोडासा चेंजेस केला, बदल केला. तो असा
नामन संकीर्तन साधन पै सोपे 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 जळतील पापे जन्मांतरीचे 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 न लगती सायासा जावे बनंतरा न लगती सायासा जावे बनंतरा न लगती सायासा जावे बनंतरा न लगती सायासा जावे बनंतरा. तुकोबराय उठले आणि 6 चरणांच्या अभंगाची निर्मिती झाली. तो पण हा अभंग आपल्या हरिपाठात लागू आहे, बरोबर ना? हां, मग 6 चरणांच्या अभंगाची निर्मिती झाल्यानंतर आपले नाथराय उठले आणि नाथरायांनी सांगितलं, ज्ञानोबाराय हा 6 चरणांचा अभंग मला तो बदल मान्य आहे, परंतु हा 6 चरणांचा अभंग जर घ्यायचा म्हटलं, चालीत म्हणायचं म्हटलं, कमीत कमी आपल्याला 5 मिनिटं वेळ लागणार आणि हा 5 मिनिटं तरुण पिढी देईल का नाही सांगता येत नाही. मग मी काही बदल करू का? मग ज्ञानोबरायांनी परमिशन दिलं. नाथराय तुम्ही बदल करू शकता म्हटल्यानंतर नाथराय उठले आणि त्यांनी 3 चरणांच्या अभंगाची निर्मिती केली. अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता अवघे मग 3 चरणांच्या अभंगाची निर्मिती झाली. त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात, तुमचा बदल मला मान्यच आहे, पण तुम्ही जो विचार करताय ना तो पायापाशी करताय, तो शाश्वत सुखाचा विचार करत नाही आणि शाश्वत सुख पाहिजे तर ते शाश्वत सुख याच्यात भेटणार नाही. ते कसं भेटेल? अभंगाचं प्रथम Oh
एवढं सुंदर वातावरण आहे. एवढं सुंदर वातावरण कशामुळे निर्माण झाले माहितीये? 3 रंगांचा उत्सव आज गगनी दाटला. 3 रंगांचा उत्सव आज गगनी दाटला. नतमस्तक त्यांच्या चरणी ज्यांनी भारत देश घडविला. 26 जानेवारी 2026 हा दिवस चिरायू हो. ज्यांच्यामुळं हा दिवस चिरायू होणार ते असे अनेक शहीद जे आत्मे ते आणि जे सेवानिवृत्त झाले ते, त्यांच्या चरणी मानाचा मुजरा. त्यांच्यामुळं आज आपण ह्या गोष्टी करू शकतो. एवढा धर्ममंडप आहे. ज्यांना इच्छा आहे कपाळाला टिकली लावायची त्यांना लावायची मुभा नाही, आणि आपल्याला मुभा आहे तर टिकली लावायची आपल्याला हौस नाही. आता बघा, आपण आपला देव देश धर्म टिकवला पाहिजे. रात्री झोपताना ज्यांनी आपल्याला शेतात पिकून पोटभर खायला दिलं त्याच्यासाठी आभार मानले पाहिजे. आणि सकाळी उठताना आपले जे जवान आहेत देशाच्या सीमेवरती लढतात त्यांचे एकदा आभार मानले पाहिजे. उगवते सूर्य उगवला त्यांचे आभार, सूर्य मावळला शेतकऱ्यांचे आभार. तुम्ही विचार करा, इलेक्शनचा कालावधी आहे. थोडीशी मी माफी मागून बोलते. कोणत्या आमदाराचं, कोणत्या खासदाराचं, कोणत्या पदाधिकाऱ्याचं, कोणत्या कलेक्टरचं पोरगं सीमेवरती लढलेलं दिसलंय का तुम्हाला? नाही दिसत. याचं कारण काय? त्यांना काही घेणं देणं नाही. आपले शेतकरी आहेच ना. विठ्ठल विठ्ठल. एवढं सुंदर मंडपात येण्याचं कारण सांगेल मी. आपल्या महाराष्ट्राला 2 आया लाभल्या. आपल्या महाराष्ट्राला 2 आया अशा लाभून गेल्या. एक आई पाळण्याची दोरी हलवताना त्या बाळाला सांगत होती, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा. रव रव एक आई पाळण्याला दोरी हलवताना सांगत होती, बाळा हा जो नाशिवंत देव आहे ना याला फक्त लिफ्टिंग केलंय. प्रत्येक जण म्हणतो नाही राव, नवरी पाहताना ह्या आमच्या आया. आता सध्याची परिस्थिती अशी आहे, नवरीच्या अपेक्षा कमी आहेत तेवढ्या आमच्या आयांच्या अपेक्षा वाढल्या बरं. त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांच्या डोक्यात फक्त टार्गेट एक, नवरदेव दिसायला देखना पाहिजे, तो सरकारी नोकरदार पाहिजे, त्याला पगार पाणी चांगलं पाहिजे, घरी जमीन पाहिजे, सगळ्या गोष्टी. आणि विशेष म्हणजे तो नवरदेव वयाचं त्याची मर्यादा जर पाहिली ना 22 ते 28 ह्याच वयोगटातला पाहिजे त्यांना. मग 28 वर्षाच्या पोरांनी तुम्ही एवढ्या अपेक्षा करताय आणि तुमची पोरगी शेतात काम करणार नाही. तुमची एज्युकेटेड पोरगी म्हणून तुम्ही त्याच्या गळ्यात बांधता. 2 वर्षांनी चित्र बदलतं. तिला मुलबाळ झालं का ती शेजारच्या एखाद्या बाईचं पोरगं इंग्लिश मिडियमला गेलेलं पाहती आणि काय म्हणते, माझा पण मुलगा मला इंग्लिश मिडियमला टाकायचा आहे. तुमची जर एवढी शिकलेली मुलगी आहे, तुमच्या मुलीला स्वतःच्या मुलाला शिकवण्याची इतपत तिची मेमरी चालत नाही आहे का? कॉन्व्हेंट संस्कृती आली. मी प्रत्येक इंग्लिश मिडियमला दोष देते असं नाही आहे, पण कॉन्व्हेंटवालं जर पोरगं पहा ते टिकली लावून देत नाही, मुलीला पैंजण घालून देत नाही, कुंकू लावून देत नाही मुलांना. एवढी परिस्थिती बेकार आहे. आणि याच्याच पुढं जर आपण जर म्हणलं ना गणपती, ते काय म्हणतात माहिती आहे का, तुमचा देव दगडाचा तो पाण्यात बुडतो, आमचा लाकडाचा तरंगून जातो. हे कुठून सुरुवात? तिथपासून. तुम्ही मुलांना ख्रिसमसच्या सुट्ट्या देता, ख्रिसमसच्या सुट्ट्या देता, आई वडिलांनी विरोध करा ना. तुम्ही 40-40, 50-50 लाख रुपये फी भरता का नाही? भरता ना. मग बोललं पाहिजे ना, बोलत का नाही? तुम्हाला नोकरदार सरकारी पाहिजे आणि मुलगा इंग्लिश मिडियमला घालायचा. जर त्या पोराला जर आपण सांगितलं ना, गणपतीचं वर्णन करताना जर आपण म्हटलं ना, बाबा गणपती, तो म्हणतो एलिफंट गॉड का? काय म्हणतो? एलिफंट गॉड. आणि त्याला जर आपण गणपतीचं वर्णन करताना जर आपण सांगितलं गणपतीचे कान सुपासारखे, तो म्हणतो महाराज व्हॉट इज दिस पॉसिबल, हे कसं शक्य आहे? तो म्हणतो शक्यच नाही. म्हटलं ना बाबा शक्य आहे, गणपतीचे कान आहेत सुपासारखे. म्हणतो महाराज सूप इज लिक्विड. काय म्हणतो? सूप इज लिक्विड. कॉर्न सूप, टॅमॅटो सूप, सोयाबीन सूप, तो असे सूप सांगतो जे की चमच्याने प्यायचे ते. आणि जर मारुती रायांचं उदाहरण जर सांगितलं ना, ते म्हणतात ते मंकी गॉड का? काय म्हणतात?
मंकी गोडका. हे कॉन्व्हेंटची संस्कृती आहे, आपल्या हातात आहे आपण काय शिकवतोय, बरोबर ना. त्यामुळं शिकवत जा जरा चांगलं. मग म्हणून आपण या धर्ममंडपात बसतो बरं का. ज्ञानोबराय म्हणतात अवघाचे संसार सुखाचा करीन आणि आनंदी भरीन तिन्ही लोके. आनंदाचे जर प्रकार सांगायचे म्हणलं तुम्ही थोडक्यात आनंदाचे प्रकार सांगून जाईल. आनंदाचे प्रकार कोणाकोणाला झोपेत आनंद राहतो बरं का, झोपेत आनंद राहतो. काही लोकांना ना जेवणात आनंद राहतो. ते कुठेही जा 8-8 किलोमीटर जाते, डोळे जेवणाचे असू द्या, 13वेचे असू द्या, 1200चे असू द्या, कशाचे असू द्या, ते पंक्तीला जाणार आणि 8-8 किलोमीटर पायी चालत जाणार, तिकडून येऊन घरी जेवणार पण जाणार. त्यांना म्हणायचं पंक्ती पठाण. काय म्हणायचं, काय म्हणायचं, विठ्ठल विठ्ठल. हे झाले आनंदाचे प्रकार. आनंदाचे प्रकार मी भरपूर सांगितले असते, पण आता तेवढा आपल्याकडं वेळ नाही. मग जे नास्तिकवादी लोक आहेत ते म्हणतात ज्ञानोबराय तुम्ही अवघाची संसार सुखाचा करीन म्हणताय. एकतर तुम्ही महिला नाही, हा पहिला मुद्दा. आणि दुसरं म्हणजे आम्हाला काय करायचं, तुम्ही महिला असू देत नाही तर पुरुष असू देत, संसार करायचाय करून घ्या. परंतु ज्या ज्ञानोबराय तुम्हाला लोकांनी वेळेला 2 वेळेसचं जेवण नाही मिळू दिलं, मधुकरी नाही मिळून दिली आणि तुम्हाला संसार करायचा आहे म्हटलं, तर मग तुम्ही संसार कसा करणार, सामग्री तर लागणार ना. मग ते काय म्हणतात माहिती आहे का, मी माझा बाप लई खंबीर आहे म्हणले, तुझ्या बापाकडून आणशील पण बापाचा पत्ता भरत खंडे नरदेहाची प्राप्ती, येतो परम भाग्याची संपत्ती. मग यांनी पत्ता सांगायला सुरुवात केली ज्ञानोबरायने बरं का. पत्ता सांगायचा म्हटलं ते काय म्हणले, आशिया खंड आहे आणि आशिया खंडामध्ये भारत नावाचा देश आहे. भारत असा आहे की उत्सवी भूमी आहे. उत्सव ह्या शब्दाचा जर विचार जर आपण केला, आता आपला हा यात्रा कमिटीचा उत्सव चाललाय, बरोबर, यात्राच आहे ना यानंतर, बरोबर ना. उत्सव म्हणा, गणेश उत्सव आपण साजरा करतो, दत्त जयंती उत्सव साजरा करतो, भगवान कृष्ण गोपाल कृष्ण जन्माला यायचे उत्सव साजरा करतो, रामनवमी साजरा करतो. ही इतकी उत्सवी भूमी आहे, इतकी उत्सवी भूमी आहे. आईच्या पोटात बाळाने कूस बदलली तरी आई म्हणते उत्सव करा. आणि उत्सव ह्या शब्दाचा अर्थ मी सांगून जाईन. उत म्हणजे वरच्या दिशेने आणि स्तव म्हणजे आनंद. आपण आपल्या गावातला तरुण जर ह्या उत्सवात सप्त्याच्या कालावधीमध्ये जर 7 दिवस राबला ना, 7 दिवस, मग महाराज लोकांची सेवा असेल, गायक वादकांना पार कणिक आणण्यापासून, टाळ आणण्यापासून, उचलण्यापर्यंत, चटई उचलण्यापर्यंत, झाडून घेण्यापर्यंत जर आपल्या गावातला तरुण जर राबला ना, वर्षभर त्याला भांडण करण्याची उर्मी राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. हा भारत देश सर्वसामान्य नाही हा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. असत्य है साइन धर्मों की जपती है माला, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ज्ञानोबराय सांगतात भारत हाचा देश आहे आणि भारत देशामध्ये महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. ओडिसा, काय म्हणताय आपलं, चंद्रपूर, नागपूर असं काही नाही. महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जायचं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आमची एक भीमा नदी आहे, जी उगम पावली भीमाशंकर पासून, बरोबर, तिथपासून भीमाशंकर पासून उगम पावली ती भीमा नदी जिथं चंद्रासारखी वळली ना, मग ते जंबूया द्वीप धर्म
नास्तिकवादी लगेच बोलले, अरे हे जंबूया द्वीप आम्ही कुठं शोधायचं बरं? तेव्हा आमचे तुकोबराय लगेच प्रमाण देतात, भीमा तेरी एक वसविले नगर, भीमा तेरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मोकासी चार भुजा त्यासे, बायका 16,000 रे, बायका 16,000 रे, नाचत जाऊन त्या सावारे, दादासाठी एकदा जोरदार टाळ्या. हा, मग ऍड्रेस विचारतात. ते म्हटले तुमचं भीमा तरी पण आमच्या लक्षात नाही आलो. नाही आल्यानंतर ज्ञानोबराय सरळ स्पष्ट भाषेत उत्तर देतात. ऍड्रेस विचारला त्यांच्या बापाचा, तर ऍड्रेस सांगितलं अभंगाच्या द्वितीय चरणात. जाईना गे माया, गे माया, जाईना गे माया, दया पंढरपुरा. हे लोक म्हटले, बरं चला आम्हाला तुमच्या बापाचा पत्ता भेटला, पण तुमचा बाप आम्हाला देईल याच्यावरून काय, याच्यात काय शाश्वती? तुमचा बाप तुम्हाला संसार करायला सामुग्री पुरविल याची शाश्वती काय? प्रत्येक माणूस दिलदार असतो असं नाही ना, काही लोक लय चिंगचिंगे असतात, बरोबर ना? ते म्हटले देईल याची शाश्वती काय? म्हणले त्याच्यासाठी उदाहरण सांगून जाईल. गावचा एक पाटील होता, तुमच्या गावातला नाही, आमच्या खेड तालुक्यातला, आळंदीचा. हां, आमच्या गावातला एक पाटील होता. तो पाटील असा होता का त्याला सवय होती दररोज एकाचा चहा दुसऱ्याचा सिगारेट ओढून तो पारावरती बसायचा. आणि त्याला एक वारकरी मित्र होता. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात वारकरी मित्र पाहिजे, प्रत्येकाच्या आयुष्यात वारकरी मित्र पाहिजे. संगत करो सजन की तो बढत बढत जाए, संगत करे गदे की तो लात खाते जाए.
विठ्ठल विठ्ठल. हो संगती करावी पाटलाला वारकरी मित्र होता. तो पाटलाला वारकरी मित्र दरवर्षी म्हणायचा, भाऊ तुला यंदा मी वारीला नेणार, भाऊ तुला मी यंदा वारीला नेणार. तो पाटील काय सांगायचं माहिती का, एक वर्ष कारण द्यायचं माझ्या मुलाचं लग्न झालंय, दुसऱ्या वर्षी म्हणायचं मुलीचं लग्न झाले, तिसऱ्या वर्षी म्हणायचं मी पाईपलाईन केली, चौथ्या वर्षी म्हणायचं मला बरंच वाटत नाही, सर्दी झाली रे. 5व्या वर्षी मात्र वारकऱ्याने ऐकलं नाही. वारकरी म्हणला, भाऊ मी तुला घेऊन गेल्याशिवाय मी पण वारीला जाणार नाही. हा म्हणला, मी पण पठ्ठ्या ऐकत नाही, मी वारीला येत नाही. वारकरी म्हटला, काही झालेच तरी मी घेऊन जाणार. आता वारकऱ्याला जशी दिंडी पुढं पुढं जाईल तसं वारकऱ्याला घरी कर म्हणा. आणि शेवटी हा रडू लागला. वारकरी म्हटला, पाटला अरे चल ना, एकदा तरी चल, एकदा तरी चल. म्हटलं पाटील म्हणला, येईल पण माझी VIP सोय झाली तर. काय म्हणला, माझी VIP सोय झाली तर. मग वारकरी म्हणला, चल बाबा, खर्च मी करतो पण चल. आणि हे मोठे माणसं फुकटे असतात बरं. विठ्ठल विठ्ठल. हा फुकटे असतात. लगेच निघाला पाटील निघाला. तोपर्यंत दिंड्या वाखरीपर्यंत पोहोचल्या होत्या. अनेक पालख्या दिंड्या एकत्र यायला सुरुवात झाली आणि ह्या पाटलाला गर्दी सहन होत नव्हती. सगळ्या दिंड्या पुढे निघून गेल्या. पाटील आणि वारकरी मित्र पाठीमागून चालत राहिले. पिराच्या कुरवलीपासून पुढे गेले. पिराच्या कुरवलीमध्ये दिंड्या मुक्कामी राहिल्या. पाटील पुढे निघाला. पाटील म्हणला, हे बघ तू तुझी दिंडा, मला घेणे देणे नाही, मी हॉटेलला रूम बुक करतो. म्हणला, बरं ठीक आहे बाबा, मी एकटा झोपणार नाही, मला सवय नाही एकट्याला झोपायची, तुला माझ्यासोबत राहावं लागेल. वारकरी म्हणला, चल माझा नियम बोलडा, मी तंबूत सोडतो यावर्षी, तुझ्याबरोबर येतो. हॉटेलला रूम बुक केली आणि पाटील आणि वारकरी मित्र 2 जण राहिले. दशमीचा दिवस उगवला. वारकरी मित्राचा नियम चालू झाला. पालख्या पंढरपुरात पोचल्या. वारकऱ्यांनी नियम चालू केला. चंद्रभागेला स्नान, कान धरून उडी मारणे, गरुड खांबाला आलिंगन, त्याचा नियम चालू झाला. आणि आजही कित्येक लोकांना माहीत नाही का आपण तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर अंगाला साबण लावू नाही. आता हे नवीन गिराईक भगवान परमात्मा म्हणला, भाऊ तू लई मला वेटिंगवर ठेवलं 5 वर्ष, आता नाही, तुझी परीक्षा घेतली जाणार. भगवान परमात्म्याने लगेच काय केलं, वासुदेवाचं रूप धारण केलं आणि वासुदेव आला न दिला. म्हटला, पाटला पैसा पहिल्यांदा आजोबा तुमच्या काळात वासुदेव पैसे किती घेत होता? किती? हा, एक पैसा, बरोबर. आपण 10 पैसे धरू चला. आणि 10 पैसे. मग हा पाटील इतका चतुर चालाक होता ना, तो म्हटला, माझ्याकडे पैसे नाही, मी या वारकऱ्यासोबत आलो, मी चंद्रभागेला स्नान करायला आलो, तुला पैसे पाहिजे ना, रूमवरती ये म्हटल्यानंतर तो वासुदेव होता, त्याला काय आपल्यासारखे गर्दी बिर्दी असतात का? ओ मला माहिती, 2.5 तास मी चालत गेले यंदा कार्तिकीमध्ये. आणि तेव्हा त्यांच्या तिथं जाऊन कीर्तन केलं. 15 दिवस माझी छोटी मुलगी घेऊन मी वारीला दरवर्षी जाते आणि 15 दिवस काहीच होत नाही. पण एकदा पंढरीत गेलं आणि चालणं आपलं थांबलं का थोडी कणकणी यायला सुरुवात होते. आणि मी 2.5 तास कंटिन्यू चालत एवढ्या गर्दीत ओमाच्या दिंडीपर्यंत कीर्तन करायला गेले. मग तसं आपल्याला गर्दीचा त्रास होतो, तसं त्या पाटलाला त्रास होतो का? वासुदेवाला त्रास होणार होता का? नव्हता. हा डायरेक्ट मंदिरातून बाबा निघाला, चंद्रभागेला गेला, चंद्रभागेला पैसे नाही दिले, हा डायरेक्ट रूमपर्यंत गेला. याला गर्दी बिर्दी ट्रॅफिक काही जाम लागत नाही. हा गेला आणि म्हटला, पाटला पैसा. हा लगेच पाटील म्हणला, हे बघ तू खिडकीतून आलेला बघितला ना, मी माझ्या घरी निघालो, माझ्याकडे फक्त तिकिटापुरते पैसे ठेवले, तुला पैसेच पाहिजे ना, माझ्या घरी ये. किती पैशांसाठी? 10 पैशांसाठी. किती? पटापट बोलत चला फक्त. आता किती पैशांसाठी? म्हणला माझ्या घरी ये. आता पंढरपूर ते तुमचं हिंगोली, तुम्हाला तिकीट किती पडतं?
600 बरोबर. मग आता कोणता वासुदेव असा आहे का तो तुमच्या पार आपण 100 रुपये धरू, चला वासुदेवला 100 रुपये, 100 रुपयासाठी 700 रुपये खर्च करून तुमच्या हिंगोलीत येईल का? हा इतका चंचल चालाक, याला काय कोणत्या गाडीची बिडीची तिकिटाची गरज नाही. आणि हा सुंदर तर एवढा आहे ना, राजसुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपदिया, इतका सुंदर आहे तो. त्याला कोणत्याच गोष्टींची गरज नाही, मेकअप शेकअपची तर अजिबात नाही. त्याला जर पाहिलं ना, रवी म्हणजे सूर्य आणि शशी म्हणजे चंद्र, त्यांच्या कळ्या डिंब पडतात बरं का. आपल्यासारखं फिरून लवलेन काही लावायची की त्याला गरज नाही बरं का. एवढा तो सुंदर आहे. आणि तो आला लगेच, मग यांच्या गावात आला. आता पाटीलांनी दुसऱ्या दिवशी चहा सिगारेट ओढून पारावरती बसला. कमानीतून वासुदेव आलेला दिसला. हा म्हटला, वासुदेवाने माझा पिच्छाच धरला राव. किती पैशांसाठी? 10 पैशांसाठी. हा लगेच पारावरच्या मित्रांना काय म्हणलं माहिती का, तो वासुदेव तुमच्या जवळ आला का त्याला काय म्हणायचं, पाटील रात्रीच निवर्तले. काय निवर्तले? हा, किती पैशांसाठी? हा, मग तो वासुदेव चंचल, चतुर तो शिरोमणी आणि गुणलावण्याची खाणी. देव चतुर जाणवणीवर अंतरावर्त तसे, त्याला सांगायची गरज लागते का? मग अगदी त्याचप्रमाणे हा म्हटला, पाटील माझ्याशी खोटं बोलतो काय? मग म्हटले, देवा तुम्हाला सांगतो, तुमच्या गावातले पाटील निवर्तले ना, आता मी आलोच तर अंत्यविधी कोणाच्या प्रारब्धात भेटत नाही बरं, अंत्यविधी मी करूनच जातो म्हणले. आणि वासुदेव गेला, पोचला कुठं? पाटलाच्या घरी. किती पैशांसाठी? हा, आणि त्या पाटलांच्या बायका पण लय अतिचंचल राहतात बरं का, लय हुशार. त्यांना जर सांगितलं ना पाटलांनी डोक्यावरचा पदर खाली नाही पडून द्यायचा, त्या पार बुरखाच घेऊन चालते. त्यांना जर सांगितलं ना याला चहा करायचा नाही, त्या बाया लई कारण देतील, पण चहाच नाही करणार. तुम्ही महाराज ऑब्झर्व करा. आणि मग शेवटी ह्या पाटलांच्या बायका होत्या. पाटलांनी सांगितलं, तो बाबा दारात आला, मी मेलो म्हणून तुम्ही रडायचं. किती पैशांसाठी? हा, मग ते झालं. आता भावकीचं काम. भावकी काय असते? बाहेर काढायलाच असते ना. बांबू आणायला भावकी, सुतळी आणायला भावकी, गुलाल आणायला भावकी, आणि सगळे सामान गोळा करतील. दशक्रियेच्या वेळेस जर हिशोबाला बसले, वरती 700 रुपये एक्स्ट्रा चार्जेस लावणारी पण भावकीच, बरोबर. आणि भावकीला काय केलं त्यानं नसतं. भावकीला वाटतं एक खपलं, 2 टायमिंगची पंक्तीचा 10 दिवसाचा विषय सुटला, 13व्याच्या दिवशी मस्त गोडधोड खाऊ, विषय क्लोज, बरोबर. मग ही भावकी मेलेल्या माणसाला पाणी तापवलं का लोक विचार नाही करती, गरम आहे का गार आहे का, ते गार पाणी ओतायचं का तुळस घालायची, काहीच घेणं देणं नाही. हे पाणी ओतायला सुरुवात केली. पाटलाला आंघोळीला काढला की तोपर्यंत 4 वाजले. किती? तोपर्यंत पाटील उपाशी होता. किती पैशांसाठी? पाटलाला आंघोळीला काढलं. एवढ्या गरम पाण्याने पाटलाला आंघोळ घातली तरी पाटील हालचाल केली नाही. किती पैशांसाठी? शेवटी पाटलाला बांधला, इतका बांधला का पार त्या सुतळीने त्याच्या हाताला करकुचे पडले, तरी शांत बसला. किती पैशांसाठी? शेवटी पाटील ना भूक लागली होती आणि आपल्या देहशुद्धीकरणासाठी आणि आत्मशुद्धीकरणासाठी, अन्नशुद्धीकरणासाठी तुळस वापरली जाते, बरोबर ना. मग हा पाटलाच्या तोंडात मेल्यानंतर तुळशीचं पत्र ठेवलं. पाटलाला वाटलं आता ते चावून खाऊ की काय, पण वासुदेवाची करडी नजर, मग त्यामुळे याने तुळशीचं पान सुद्धा खाल्लं नाही. किती पैशांसाठी? शेवटी पाटलाला स्मशानभूमीत नेण्यात आलं आणि आता पाटलाला अग्निडाग देणार. पण वासुदेव म्हटला, थांबा आता पाटलाची थोडी परीक्षा घेऊ. मग पाटलापर्यंत गेले आणि पाटलाला म्हटले, पाटला माझा पैसा सुटला. मग हा म्हणला, मग हा पण पठ्ठ उठला, विठ्ठल विठ्ठल. मग ह्या पाटलासारखा तुमचा बाप असला तर तुकोबराय प्रमाण देतात, महाराज सार्वभौम. आपल्या काकड्यामध्ये ते प्रमाण येतं, बरोबर. पंढरपूर पाठणी गा महाराज सार्वभौम, बरोबर. बंधू हा इतका आहे ना, तो त्याच्याकडे कोणत्या गोष्टी मागायची गरज नाही. म्हणले, बरं तुमचा जर बाप एवढा जागीरदार आहे तर ज्ञानोबा आहे तुम्हाला 2 टायमिंगचं जेवण मिळून दिलं नाही, मग तेव्हा कुठे गेलते? तर ते म्हणतात, हे बघा ना, माझ्या बापाक अति प्रमाणात काय माहिती का, त्याच्यासाठी उदाहरण सांगून देईन. 3 जावा होत्या घरात, 3.
दोघींच्या जावांनी, दोन ज्या मोठ्या होत्या ना, त्यांचे लग्न झाले आणि त्यांच्या घरात सासू सासरे नसल्यामुळे बारक्या दिराच्या शिक्षणाची जबाबदारी ह्या दोघींच्या नवऱ्यावरती होती. काय होती? दोघींच्या नवऱ्याकडे होती. दोघींच्या नवऱ्याकडे असल्यामुळं ह्या दोन्ही भावांनी काय विचार केला, आपल्या बारक्या भावाला मस्त शिकवू म्हणल्यानंतर ह्या बायकांचे सोनं दागिनं नाणं सगळ्या गोष्टी ठेवून बारक्या भावाचं शिक्षण केलं. आणि शिक्षण केलं, शिकलेला मुलगा असला का त्याला बायको पण सुशिक्षित पाहतात, बरोबर ना. अगदी त्याचप्रमाणे हे तिसरी पण जी जाव आली ती शिकलेली आली आणि ती मस्त तिच्या घरच्यांनी तिला सोनं नाणं दागिने दिले होते. ती काय करायची, नवीन साडी घातली का माग पुढं पदर पाहत चालायचे, दागिने घातले पाहत चालायची. तेव्हा ती मोठी जाऊ म्हणते, अगं अशी पाहत नको जगत जाऊ साडीला, अगं अशी पाहत नको ग जाऊ दागिन्यांना, आम्हालाही आमच्या बापाने दिलं होतं, आम्ही खूप संसार सुखाने करण्याचे स्वप्न घेऊन आलो होतो, पण आम्ही आमच्या छोट्या दिरासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि आम्ही आमच्या छोट्या दिराचं शिक्षण पूर्ण केलं. तेव्हा त्या बारक्या जाऊचं उत्तर ऐका, तुम्ही वेडेत, माझं शिक्षण झालेलं आहे, माझा नवरा वकील आहे, मी वकील आहे, आम्ही सरकारी प्रॅक्टिस नाही झाली तर खाजगी करू, खाजगी नाही झाली सरकारी करू, आणि नाहीच वकिलाचं जमलं तर आम्ही एज्युकेटेड आहे, कोणत्याही कंपनीत जॉब करू, पण आम्ही आमचा संसार सुखाचा करू. आणि एवढंही नाही झालं तर जर काही गोष्टी कमी पडल्या तर मी माझ्या बापाकडे जाईन आणि बापाकडून मी माझा सामुग्री घेऊन येईन, पण मी माझा संसार सुखाचा करीन. मग तो कसा, ज्ञानोबरायांनी सांगितलं, बरोबर. मग ते म्हटले, मुलीचं सर्वस्व तर लग्न झाल्यानंतर तिच्या नवऱ्याकडे असतं. मग आपल्या अनेक पुरुष लोकांचा समज गैरसमज आहे बरं का, आणि आपल्या डंगऱ्यांचा पण, विठ्ठल विठ्ठल. ह्या म्हाताऱ्यांचा पण असा विषय, सुनाचं पहिलं बाळणपण आहे ना, जाऊ दे ना माहेरी करण्याची प्रथा आहे. माहेरी करण्याची प्रथा नाही, हा माऊल्या हो, प्रथा नाहीये आणि संस्कार तर अजिबात नाहीये, आणि त्यांचा संबंध तर कधीच सुटलाय. फक्त लग्न झालं का ते कर्तव्य बापाने पूर्ण केलं का तो फुल स्टॉप देतो. परंतु तो लग्न झाल्याच्या नंतर पण तुमच्या पोराला घरी बोलवतो, जावई पोशाख देतो, अधिक महिन्यात धोंड्याला बोलवतो, कपडे घेतो, तुमच्या मुलीचं बाळणपण करतो, सगळ्या गोष्टी करतो. ह्या गोष्टीला कारण फक्त एक, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा. मग ज्ञानोबराय म्हणतात, जरी कर्तव्य माझ्या बापाचं संपत असलं मला काहीच फरक पडत नाही, मला काहीच फरक पडत नाही. कारण माझ्या बापाकडे जर मी गेलो ना, माझा बाप माझ्या पुढं नजर झुकवून राहतो, कारण माझ्या बापावरती पूर्वजन्मीचं पुण्य आहे, पूर्वजन्मीचं सुकृत आहे. अभंगाचं तृतीय चरण. सर्व सुकृताचे आपण आहे ना 3 चरणांचा अभंग सोडवलाय, बरोबर. आपले 1 चरण राहिले, बरोबर ना. आता आपली वेळ संपत आली, बरोबर. 1 चरण राहिले, तेही चरण मी सोडून जाईन. मी अजिबात म्हणणार नाही,
मी पुन्हा येईल, मी पुढच्या वर्षी येणार, पण आत्ता ग्वाही देणार नाही. एक महाराज असेच म्हणून गेले बरं का, आपण राहिलेला पुढच्या वर्षी सोडू. तर हे महिला लोक, आपण म्हणतो ना आपण कीर्तनकार आहे, आपण वक्तेत, यांचं लक्ष खूप बारकाईने राहतं. ते म्हटले आमच्या इथं काकडा होतो सकाळचा, आणि काकड्यामध्ये सांगितलं क्षण भंगुरदेव नाही भरोसा. महाराज क्षणाचा जर भरोसा नाही, तुम्ही पुढच्या वर्षी असाल याची शाश्वती काय? बरोबर ना. हे चौथं चरणही मी सोडून जाईन, परंतु त्या अगोदर एकदा सगळ्यांनी हात वरती घ्यायचे, महिला वर्ग पुरुष वर्ग सगळे. ओमा आता एकदा सगळं पाहून घे एकदा आणि शूट करून घे, आणि सगळ्यांनी गोड भजन म्हणायचा. विठोबा रखुमाई आपण या धर्म मंडपात जमलो याचं कारण काय? आपल्यावरती एका आईची कृपा आहे. ती आई कोणती होती माहिती आहे? मग अशी आपण एक आई मदाला असं सांगून गेलो, आणि दुसरी आई अशी, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा त्या आईचे आपल्यावरती अगणित उपकार आहेत. त्या आईचे आपल्यावरती अगणित उपकार आहे. वेळ कमी राहिला, धावत्या वेळात मी एक उदाहरण सांगून जाईल. ती आई होती त्यावेळेस काहीतरी नियम कायदे वेगळे होते. त्यावेळेस सुशिक्षित माणसं होती का? नव्हती. मी माझ्याच तालुक्यातलं उदाहरण सांगून जाईल. जर सिंहगडच्या पायथ्याला NH4 वरतून जाताना कोंढणपूर फाट्यावरून आपण आतमध्ये जर गेलो तर रांझे नावाचं एक गाव येतं. त्या गावच्या पाटलाचं नाव होतं बाबाजी कोंडूजी गुजर पाटील. काय होतं? बाबाजी कोंडूजी गुजर पाटील. गावचा पाटील होता.
एकदा त्याच गावातले एक शेतकरी आजोबा राजे भात लावगड झाली होती बांधाबांधानी सगळे लोक ज्याच्या त्याच्या हिशोबाने जे ते काम करत होते राजांची पाहणी चालू होती. आजोबा आले आणि आजोबांनी त्या 100-150 मावळ्यांच्या मध्ये येऊन प्रश्न विचारला, अरे तुमच्यापैकी शिवाजी राजा कोणता र? काय बोलले? तुमच्यापैकी शिवाजी राजा कोणता र? त्यावेळेस राजांच्या मावळे जे होते तानाजी मालुसरे, त्या तानाजी मालुसरेंनी उत्तर दिलं, का हो आजोबा तुम्हाला माहित नाहीये का आमचा राजा कोणता? ते म्हटले, तुमचा राजा कोणता हा मला माहित नाही, जो एवढं सुंदर स्वराज्य घडवू शकतो, हिंदवी स्वराज्याची निर्मिती करू शकतो, तो राजा खूप गोड असेल. मला राजा दाखवा रे, मला त्याला भेटायचंय. आणि 16 वर्षांच्या राजांकडं तानाजी मालुसरेंनी बोट दाखवल्याच्या नंतर ते आजोबा गेले आणि इकडं ती पद्धत नाही, ते डोक्याला बांधतात, तिकडं आमच्या तिकडं भोर तालुक्यात त्याला फाड्या बांधतात. तो फाड्या त्यांनी सोडला आणि राजांच्या जवळ गेले. राजांच्या सर्व अंगावरून हात फिरवला आणि फिरवल्याच्या नंतर तो हात राजांच्या कमरेपर्यंत जाऊन पोचला. कमरेला जी शमशेर होती, जी तलवार होती, ती तलवार उपसण्यात थोडीशी आली. जे 100-150 मावळे होते त्यांनी लगेच आपले भाले तलवारी त्या आजोबांच्या पाठीमागून लावले. म्हटले, का हो आमच्या राजांच्या बाबतीत दगाफटका करायचा प्लॅनिंग आहे का? प्रयत्न करताय का? म्हटले, नाही रे, मी असा विचार करतोय की ह्या तलवारीतून माझा जीव कधी जाईल, ही तलवार माझा जीव कधी घेईल. तेव्हा राजे म्हटले, मी एवढं सुंदर स्वराज्य करतो असं तुम्ही म्हणता, राज्यकारभार मी सुंदर चालवतो असं तुम्ही म्हणता, आणि मग तुम्हाला मरण्याची इच्छा का? तेव्हा आजोबा धाय मोकळून रडू लागले आणि सांगितलं, राजा, माझा 16 वर्षाचा मुलगा मला म्हणत होता का मला राजांची सेवा करू देत, माझ्याकडून स्वराज्याची सेवा घडू देत, मला राजांचा मावळा बनू देत. मी ऐकलं नाही आणि अप्सरेसारखी सुंदर मुलगी माझ्या घरी सून म्हणून आली. काय म्हटले? अप्सरेसारखी सुंदर मुलगी माझ्या घरी सून म्हणून आणण्यात आली. राजा, ती माझी जी सून होती ना, जी मुलगी होती ना, खूप गोड होती रे. मुलगा लग्न करायचं नको म्हणत होता, केलं लग्न आणि खूप गोड लग्न केलं. लग्न केल्याच्या नंतर घरी सत्यनारायण ठेवलं, जागरण गोंधळ ठेवलं. जागरण गोंधळाच्या पंक्तीला गावचा पाटील पण आला रे. गावचा पाटील आला. गावचा पाटील म्हणजे आमचं मायबाप. ह्या उद्देशाने मी म्हटलं, सुनबाई त्याला जेवायला गोडधोड वाढ म्हणून सुनबाईला 2 लाडू घेऊन पाठवलं. आणि त्याच वेळेस गावच्या पाटलाची नजर माझ्या सुनेवरती खेळली गेली. माझी सुनबाई दररोज पानहोट्यावरती जात होती आणि घरी आल्यानंतर सांगायची, बाबा गावचा पाटील माझ्याकडे चुकीच्या उद्देशाने पाहतो. त्यावेळेस मी सांगत होतो, पण तक्रार करणार कोणाकडं? गावचा पाटील म्हणजे मायबाप. आज सुधरेल उद्या सुधरेल ही अपेक्षा होती, परंतु एक दिवस पाटलांनी मोका पाहून तिथं धोका केला आणि माझ्या मुलीची, माझ्या सुनबाईची आबरू त्यांनी लुटली. आणि तो मलिन देह घेऊन माझ्या मुलाच्या घरात प्रपंच संसारात कशी येऊ म्हणून माझ्या मुलीने त्याच पानवट्यावरती आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी बैलजोडी घेऊन मी जात होतो आणि पाहिलं वरती कोणाचा तरी देह तरंगतोय. जाऊन पाहत होतो ती माझी अप्सरेसारखी मुलगी जी घरी सून म्हणून आली होती ती वरती तरंगत होती. आणि ती तरंगणारी मुलगी पाहून माझ्या मुलाला वेड लागलं रे राजा, माझा मुलगा 17 वर्षाचा आहे फक्त. मग त्यावेळेस राजा म्हटला का बाबा, मी स्वराज्यावरती बसल्यापासून, मी स्वराज्य हाती माझ्या घेतल्यापासून हा पहिला खटला होता. आता याचा निर्णय द्यायचा कसा म्हटल्यानंतर लाल महालाजवळ त्याला मुसक्या आवळून बांधून घेऊन येण्यात आलं. हे जे मावळे होते तानाजी मालुसरे वगैरे, ह्यांनी त्याला घेऊन आले लाल महालाजवळ. आईसाहेबांना विचारलं, आईसाहेब, ह्या स्वराज्यामध्ये हा पहिला खटला हा राज्याच्या दरबारात आलाय, याला निर्णय द्यायचा कसा? आई, तुम्ही आया ऐका, संस्कार कसे असावे. त्या आईने त्याला पाटलाला शिक्षा कशी द्यायची हे नाही सांगितलं. आईने फक्त एक गोष्ट सांगितली, राजा, तुला लहानपणी मी सांगितलं प्रभू रामचंद्रांनी रावणाला कसा मारला आणि भगवान कृष्णांनी कंसाला कसा मारला, अगदी त्याचप्रमाणे याला शिक्षा दे. विठ्ठल विठ्ठल हे सांगितल्याच्या नंतर माझ्या राजाने त्यावेळेस त्याचा चौरंगा करून गावच्या वेशीवरती आणून टाकला, रांझे गावात. आणि त्यावेळेस त्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. राजे बोलतात, आई, मी त्याला जिवंत सोडलं म्हणून तुला दुःख होतंय का? ती म्हटली, नाही रे, दुःख नाही होत, त्याचं कारण सांग.
कारण सांग म्हटल्यानंतर कारण असं सांगितलं, जोपर्यंत हा पाटील इच्छा असूनही जगू शकत नाही आणि इच्छा असूनही मरू शकत नाही. आणि हा पाटील याचा चौरंगा आज मी केला म्हणून इथून पुढं सगळ्या जगाला हा चौरंगा, हा रांझेगावचा पाटील प्रत्येकाला वाकड्या नजरेने पाहणाऱ्या पुरुषाला उदाहरण ठरून जाईल. परंतु आज इतकी भीषण परिस्थिती आली का ह्या गोष्टी थांबल्या जात नाही. सांगून जाईन, धर्म के झगड़े करते करते एक दिन भारत माँ लुट जाएगी. आज मेरी आसिफा लुट गई, कल तेरी परी लुट जाएगी. अब हम नहीं सिखाते ये तो वानी हिंद पर भारी है. कैंडल नहीं मैलाई रस्सी, फांसी पे लटका देंगे, फांसी पे लटका देंगे. कसम है बाइबल गुरु ग्रंथ और गीता और कुरान की. धर्म के झगड़े लड़ते रहेंगे, बात यार नारी की. ना बाबा मैं लौट के आऊं तेरे इस जहान में. दुनिया सारी घूर के देखे, पग पग पे हैवान है. तू फिक्र न कर तेरे साथ खड़े हम, तेरी राह में जान लुटा देंगे. कैंडल नहीं मैलाई रस्सी, फांसी पे लटका देंगे, फांसी पे लटका देंगे. कसम है अल्लाह गुरु नाम और गीता और कुरान की. धर्म के झगड़े फिर कभी लढेंगे. मतभेद सोडा, तो ह्या जातीचा तो ह्या धर्माचा. धर्म के झगड़े लढते रहेंगे पर बात या हर नारी की. आता महिलांसाठी एकत्र येण्याची गरज आहे. आणि आपण आपली मुलगी वयात येत असताना आपण जसं लेक्चर आपल्या मुलीला देतो ना तसं मुलांनाही देत चला. मुलगी आपली 4 वर्षांची, छोटे छोटे पोरींना आपण छोटे छोटे कपडे घालतोय. काय म्हणतो, हे वय आहे तिचं, शिवलेस घालायला काय हरकत आहे. पण जर तुम्ही आज तुमच्या मुलींना शिवलेस कपडे घातले ना, पर्यायीने तिच्या शरीराला सवय लागते हाफ कपडे घालण्याची. मान्य आहे ना, जमाने के साथ बदलना शिको. नक्कीच बदला. फॅशन करायची ना, नाईट पॅन्ट पायापर्यंत भेटते ना, केफ्री घालण्याची काय गरज आहे, 3/4 घालण्याची काय गरज आहे. टी शर्ट बंद गळ्याचं भेटतं ना, फुल हाताचं भेटतं ना, घालायला काय हरकत आहे. काय हरकत आहे का. बदला ना, पण थोडंसं संस्कार पण द्या. आणि आज जर संस्काराचे धडे घराघरात जर भेटले तर लव जिहादचे प्रकरण खूप कमी होतील. लव जिहादचे प्रकरण कमी होतील. अगं आपण आपल्या मुलींना शिकवलं पाहिजे. आणि जी आई कधीतरी तुम्ही म्हणता ना, आपल्याला देवे दिला देह भजन गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्याने पाय दिले, जवळ हे सकळ सिद्धी आहे, तो हात चालावया पाय, तव तू तीर्थयात्रे जाय चुकू नको. पाय दिले, पायी तीर्थयात्रा मुखी रामनामा, हाची माझा नेम सिद्धी नाही. हात दिले आपल्याला, लोकांचे बांध करू राहिला नाही. हाताने टाळी वाजवायची, नामस्मरण करायचे त्याच्यासाठी, बरोबर ना. त्याच्याच पुढे जाऊन सांगेल का बाबा आपल्याला ह्या गोष्टी ज्या दिल्यात ना, त्याचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करा, चांगल्या गोष्टींसाठी करा. आपण जर नाही आज आपल्या गोष्टी मुलांना आपला धर्म शिकवला तर उद्या कोणीतरी परप्रांती येऊन त्याचा धर्म शिकवून गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि आज ही सांगण्याची काळाची गरज आहे. थोडंसं तुम्हाला वाईट वाटेल का ही बाई आली स्पष्ट बोलून जाते थोडीशी, पण ही काळाची गरज आहे. आज जर आपण नाही सांगितलं तर कोण सांगणार. प्रत्येक मुलीला जर आपण कधीतरी चित्रपट पाहिला नक्कीच जा, कधीतरी चित्रपट पाहिला नक्कीच जा. आपण पद्मावत रिलीज झाला, कुणी पाहिला का, पाहिला का पद्मावती चित्रपट. नसेल पाहिला तर सर्च करा, हॉटस्टारला जा, कुठेही जा, तो भेटतो. पर यूट्यूबलाही भेटेल, नाही तर गुगललाही भेटेल. पद्मावत चित्रपट दाखवा, राणी पद्मावती दाखवा कधीतरी. आणि राणी पद्मावतीने आहुती दिली, चित्तोडगड सांगा तिला. आपल्या मुलीला जर चित्तोडगड सांगितला, आपली राणी पद्मावती सांगितली, महाराणा प्रताप सांगितले, छत्रपती शिवराय सांगितले, तर आपल्या मुलीचे फ्रीजमध्ये तुकडे होणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल. थोडंसं आपण अभंगाला सोडून थोडंसं बोलतो, पण काळाची गरज आहे. ज्ञानोबराय सांगतात, अवघाचे संसार सुखाचा करीना, आनंदे भरीना तिन्ही लोकी. जाई न गे माये तया पंढरपुरा, भेटे ना माहेरा आपुलिया. सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन, क्षमा मी देईन पांडुरंगा. शेवटचं चरण,
जर ह्या महिला म्हणतील ही एवढ्या लांबून आली पुणे जिल्ह्यातून आमच्या जिल्ह्यात, आता तुकोबरायांचा अभंग म्हटलं का शेवट तुका म्हणे, जनाबाईंचा म्हटलं तर जना म्हणे, नामदेवरायांचं म्हणलं तर नामा म्हणे, निळोबरायांचं म्हणलं तर निळा म्हणे. मग ही म्हणते ना अभंग तर ज्ञानोबरायांचा, शेवट बापरुखमदेवरू कसं सांगून जाईन. ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी समाधीचा विचार केल्याच्या नंतर आपल्या प्रत्येक भावंडांनी थोडासा विरोध केल्याच्या नंतर प्रत्येक भावंडांसाठी 2-2 वर्ष थांबले आणि त्या कालावधीमध्ये जे अभंगांची निर्मिती झाली त्या अभंगांच्या शेवटीला पाठीमाग लागलं बापरुखमदेवरू विठ्ठलाचा भेटी अभंगाचं 4थं चरण. बापरुखमदेवरू विठ्ठलाची भेटी, विठ्ठलाची भेटी, बापरुखमदेवरू विठ्ठलाची भेटी, विठ्ठलाची भेटी, विठ्ठलाची भेटी, विठ्ठलाची हे
Hare